लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला हे आपल्याला माहिती आहेच, पण त्याही आधी सोलापुरात जे काही घडलं होतं ते फार कमी लोकांना माहिती आहे. आज सार्वजनिक गणेशोत्सव म्हटलं की सर्वप्रथम लोकमान्य टिळकांचं नाव घेतलं जातं. मात्र सोलापूरच्या शुक्रवार पेठेतील गणपतीची परंपरा याही पेक्षा जुनी असल्याचं स्थानिक इतिहासात आणि उपलब्ध नोंदींमध्ये सांगितलं जातं. सन 1885 मध्ये या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली आणि त्यामुळे या गणपतीला भारतातील सर्वात जुन्या सार्वजनिक गणेशोत्सवांपैकी एक मानलं जातं. त्या काळात गणेशोत्सव हा केवळ धार्मिक विधी नव्हता. परिसरातील लोकांना एकत्र आणणं, सामाजिक संवाद घडवणं आणि समाजात ऐक्य निर्माण करणं ही सुद्धा या उत्सवामागची मोठी भूमिका होती. त्यामुळे हा उत्सव हळूहळू लोक चळवळीचं स्वरूप घेऊ लागला होता. आता या कथेतला सर्वात चर्चेचा भाग. स्थानिक ऐतिहासिक परंपरेनुसार लोकमान्य टिळक सोलापूर भेटीदरम्यान या गणपतीचा सार्वजनिक उत्सव पाहून प्रभावित झाले आणि पुढे सार्वजनिक गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप देण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. अशी परंपरा आजही सोलापुरात सांगितली जाते. मात्र या संदर्भात इतिहासकारांमध्ये वेगवेगळी मतं आढळतात. त्यामुळे या घटनेकडे स्थानिक ऐतिहासिक परंपरा म्हणूनच पाहिलं जातं. या गणपतीबद्दल आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे आजही येथे पारंपरिक पद्धतीने मातीची मूर्ती घडवली जाते. नैसर्गिक साहित्य वापरण्याची ही परंपरा अनेक दशकांपासून जपली गेली आहे आणि म्हणूनच हा उत्सव पर्यावरणपूरक परंपरेचंही उदाहरण मानला जातो. या गणपतीचं हे वैशिष्ट्यपूर्ण नावही प्रेमातूनच रूढ झालं. सुरुवातीच्या मूर्तीचा शांत, भारदस्त आणि वयोवृद्ध व्यक्तिमत्वाची आठवण करून देणारा भाव पाहून लोक त्यांना प्रेमाने आजोबा म्हणू लागले. म्हणून हा आजोबा गणपती आणि पुढे तेच नाव कायम झालं. म्हणूनच आजोबा गणपतीची ओळख फक्त एका गणेशोत्सवापुरता मर्यादित नाही. ही एका शहराने जपलेल्या परंपरेची कथा आहे, ज्याने समाजाला एकत्र आणण्याची शक्ती दाखवली. आणि जरी याची माहिती फार लोकांना नसली तरीही त्याचं स्थान भारतीय सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासात आजही खूप आदराचं आणि मानाचं आहे.